जय श्री कृष्ण. आज आपण चरपट पंजरिका स्तोत्र म्हणणार आहे. दिनमपि रजनी सायं प्रात शिशिरवसन्तो पुनरायात कालक्रीडति गच्छन्त्यायु तदपि न मुच्यन्त्याशा वायु भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे अग्ने वह्नि पृष्ठे भानु रात्रो चुबुकसमर्पितजानु करतलभिक्षा तरुतलवासस्तदपि न मुच्यन्त्याशापाश भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे यावत् वित्तोपार्जनसत्ता तावन्निज निजपरिवारो रक्ता पश्चात् धावति जर्जरदेहि वार्ता पृच्छति कोऽपि न गेहि भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे जटिलो मुण्डि लुञ्चितकेश काषायाम्बरबहुकृतवेष पश्यन्नपि न च पश्यति मूढ उदरनिमित्तं बहुकृतशोक भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गाजललवकणिका पीता सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे अङ्गं ललितं फलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुच्यन्त्याशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे बालस्ताव क्रीडासक्ता तरुणस्ताव तरुणी रक्ता वृद्धस्ताव चिन्तामग्नं परे ब्रह्मणि कोऽपि न लग्नं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे सुखता क्रियते रामाभोग पश्चाद्वन्तशरीरं रोग यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुच्यन्ति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे रथ्याचर्पटविरचितकन्था पुण्यविवर्जितपन्था नाहं न त्वं नायं लोक तदपि किमर्थं किरीटे शोक भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे क्रियते गङ्गासागरगमनं व्रतपरिपालनम् अथवा दानं
ज्ञानविहीन सर्वतमेतं मुक्त न भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते संहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुयकरणे इति श्रीमद शंकराचार्य विरचितम चर्पटपंजरी स्तोत्रम संपूर्णम. या अष्टकाचा अर्थ असा आहे की मनुष्याला दिनव्रपी रजनी सकाळ संध्याकाळ शिशिर वसंत पुनरायतम म्हणजे तो खेळात लहान असताना खेळामध्ये गुंग असतो, मोठा असताना तरुणी स्थाव तरुणी रक्ता, तरुण झाल्यावर स्त्रीमध्ये गुंततो, लहान असताना मलमूत्र त्याला त्रास देतात म्हणून तो नुसता रडत असतो, नुसतं दूध प्यायची वासना त्याची होत असते म्हणून तो सारखा रडत असतो. पण भगवंताला काही आठवत नाही. भज गोविंदम गोविंदाचं भजन तो काही करत नाही. नाही नाही रक्षती डुक्रुय करणे म्हणजे तेच त्याला आठवत नाही. मग तो मोठा होतो, मग खेळामध्ये गुंततो, मग तरुण होतो, मग स्त्रीमध्ये गुंततो. म्हणजे असं त्याचं रोजच्या रोज दिवस त्याचा सकाळचा दिवस संध्याकाळ होते पण तो भगवंताला काही आठवत नाही, गोविंदाला तो काही आठवत नाही. जटिलो मुंडी लुंजित केशा काशा यांबर बहुवेत वेशा पश्यन्नपि न च पश्यति मूढा उदरनिमित्तं बहुकृत शोका. म्हणजे मग कमवायला लागतो, मग उदरभरणाच्या मागे लागतो, म्हणजे भाकरीच्या मागे पडतो, पण थोडीशी पण भगवद्गीता वाचत नाही आणि गंगाजल तो भगवद्गीतेचं प्राशन करत नाही. असं त्याचं जीवन चाललेलं असतं. अंगम ललितम कलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम. मग शेवटी त्या म्हातारा होतो आणि म्हातारा झाल्यानंतर मग त्याचे तोंडामधले दात पडतात, केस टक्कल पडतं, पांढरे होतात आणि गृहिता दंडम तदपि न मुच्यन्ते आशा पिंडम. तरी पण त्याचा पिंड काही सुटत नाही, त्याला रामनाम काही होत नाही. बालस्ताव क्रीडासक्ता तरुणस्ताव तरुणी रक्ता. बालपणात खेळात गुंतलेला असतो, तरुणपणात तरुणी आसक्त होतं, वृद्धावस्था चिंतामग्न. मग वृद्ध झाला का मग त्याला चिंता लागते, आता माझं कसं होईल, मला कोणी सांभाळेल का नाही, मला कोणी औषध पाणी करेल का नाही. म्हणजे अशा त्याच्या चिंतेमध्येच त्याचं जीवन म्हातारपण येतं. आणि भज गोविंदम तो भगवंताला काही आठवत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणजे मग तो काय करतो, तर पुन्हा 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 सारखा पुनर्जन्माला येतो आणि आपल्या आईचं तारुण्य खातो. म्हणजे आई जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तिचं तारुण्य पुनरपि जननी जठरे शयनम म्हणजे आईच्या गर्भात तो परत परत येतो. इह संसारे खली दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. तरी पण तो भगवंताला आठवत नाही. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुनरपि रजनी पुनरपि दिवसा. पुन्हा दिवस निघतो, दिवसाचा संध्याकाळ होते, संध्याकाळची पुन्हा सकाळ होते. पुनरपि पक्षा पुनरपि मासा. असे वर्ष महिने निघून जातं. पुनरप्य नयनम पुनरपि वर्षम. असे वर्ष निघून जातात. तदपि न मुच्यन्ते आशा पाशम. म्हणजे तरी पण तो भगवंताचं गोविंदाचं नाम स्मरण करत नाही, विसरून जातो. वयसे गते क कामविकारा शुष्के नीरे क कासारा नष्टे द्रव्ये क परिवारो ज्ञाते तत्विन क संसारा. म्हणजे जेव्हा त्याचा कामविकार संपतो तेव्हा त्याचा भोग त्याला सोडतो. शुष्के नीरे त्या सगळ्या थकून जातो, म्हातारा होतो. नष्टे द्रव्ये जेव्हा माणसाजवळ पैसा नसतो तेव्हा त्याला कोणी विचारत नाही, परिवार पण त्याला विचारत नाही. ज्ञाते तत्वे क संसारा. असा तो संसार करतो पण तरी त्याला कोणीच नंतर शेवटी वेळ आठवत नाही. नारी स्तनभर नाभिवेशम मिथ्या माया मोहावेशम. अशा या मिथ्या मायेमध्ये तो पूर्ण आयुष्य त्याचं निघून जातं. एतन मास वसादी विकारम मनसी विचार वारंवारम. आणि अशा या जीवाला तो आत्मा विचारतो की तू मला केव्हा आठवशील. कत्वम कोहम कुत आयाता कामे जननी कोमेताता इति परिभावय सर्व संसार विश्व त्यक्ता स्वप्न विचारम. तो भगवंतालाच आठवत नाही. म्हणून याच्यामध्ये सांगितलंय की गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपती रूपमज सम. आता तरी गीता वाचायला लाग, आता तरी भगवंताला आठव आणि श्रीपती म्हणजे विष्णूचं नामस्मरण कर.
नेयम सज्जन संगे चित्तम, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, सन्मार्गाला लाग, स्वाध्याय करायला लाग, जॉईंट हो. देय दीन जयाच वित्तम, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गुणवते, यावत जीव निवसती देही, कुशलम ताव पृच्छति गेही. असा हा मनुष्य पण सगळ्यात गुंतो, सगळ्या मोहमाया संसारात गुंतो, पण भगवंताचं नामस्मरण त्याला आठवत नाही. सुखता क्रियते रामा भोगा, पश्चात दंत शरीरे रोगा. अशा सुखामध्ये त्याला भगवंताचं नामस्मरण त्याला विसरतो. आणि जेव्हा शरीर जर्जर होते, शरीराला रोग पकडतात, यद्यपि लोके मरणम शरणम तदपि न मुच्यन्ति पापाचरणम, आणि मग तो मरणाला टेकतो, तरी पण मग त्याच्याने भगवंताचं नामस्मरण गुणगान होत नाही, भजन होत नाही. असा हा मनुष्य चरपट पंजरी चित्तकथम पुण्या पुण्य विवर्जित पंथा, नाहम न त्वम नायम लोका तदपि किमर्थ्यम किर्यते शोका. भज गोविंदम भज गोविंदम कुरुते गंगा सागर गमनम, व्रत परिपालय मत्वा दानम, ज्ञानविहीनम सर्वमेतेन मुक्तीन भजती जन्मसतेन. तर असंही भगवंताला भज, आता तरी भज. हे चरपट पंजरी स्तोत्र आपल्याला हेच शिकवते की भगवंताला आठव, त्याला भज आणि त्याचं नामस्मरण कर, तर हे ज्ञान तुला मुक्ती मिळवून देईल आणि जन्मसतेनं असे तुझे जन्म वाया जाणार नाही. असं हे चरपट पंजरी अष्टक छोटं, पण त्याचा अर्थ महान.